पुण्यातील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई यामध्ये आक्षेपार्हरित्या अडकलेले आहेत. त्यांच्या वकिलांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, आपण बघू. मी आज डॉक्टर प्रांजल खेवलकर यांची बाजू मांडलेली आहे कोर्टामध्ये. त्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आला होता की त्यांनी रेव पार्टी केली आणि अंमली पदार्थाचं सेवन केलं वगैरे असे त्यांच्यावर आरोप ठेवले होते. पण मी आपल्याला एक त्यांचा वकील म्हणून ठामपणे सांगतो, प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही. मी कोर्टामध्ये सुद्धा, ओपन कोर्टमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. माझे मेडिकल रिपोर्ट्स पेपर्स ज्यावेळेस येतील, ब्लड सॅम्पल्स येतील, त्यावेळेस लक्षात येईल प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं. त्याचबरोबर इतर जे आरोपी होते, माझे सहकारी होते, त्यांनी त्यांच्याही आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद केला. प्रांजल खेवलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील 2 वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता. डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती. रेकी झाल्यानंतरून कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले. हा सगळा प्लॅन्टेड प्रकार आहे.